आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण घरी बनवणार आहे वॉटरफॉल. तर वॉटरफॉल आजचा आहे दुसरा दिवस. फायनली मित्रांनो एवढी मेहनत घेऊन आता आपलं वॉटरफॉल बघा किती नंबर 1 तयार झालेला आहे. तर आता मित्रांनो बघू शकता आज झालेला आहे. आणि आता नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. करूता तर चला आता मी तुम्हाला सांगतो आपलं काय काय लागते आणि कसं कसं वॉटरफॉल बनवण्यात चालू करणं लागते. मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की कसा आपल्या वॉटरफॉल बनवण्यात काय काय सामान लागते ते सर्व तुम्हाला दाखवतो. चला सर्वात आधी आपण दरवाजा उघडून हे जाऊता आणि हे बघू शकता हे थर्माकॉल लागते सर्वात आधी. तर आपण आता थर्माकॉल कापून घेऊता. तर चला तर मित्रांनो आता हे असं मी केलेलं आहे. इतकं एवढं झालेलं आहे आणि हे गम वगैरे लावून हे आता बघा कसे झाले आता गमनं. तर आत्ताच मी धुवून काढले आणि हे असं एवढं झालेलं आहे. तर आता सगळं कंप्लीट झाल्यावरच मी तुम्हाला दाखवल. तर मित्रांनो आता आपली मदत करण्यासाठी आपली मम्मी पण आलेली आहे आणि हे बघू शकता आता आपली मम्मी जोडायली. कारण की आता आपण आपले हात वगैरे जरा लय खराब झाले ते आत्ताच धुवून काढले. सगळे शिल्ले होते आता हे पहा. तर आपल्या मम्मीला एकदा फिटिंग वगैरे करून देऊ. हे बा हे दोन हे डब्बे आहेत असे, या डब्याच्या साह्याने आम्ही चिटकवायलो. हे पहा असा गम लागते हातात आणि असा पक्की चिटकन बसते. हे पहा तरी बघा आता हे असं संपूर्ण आता तुम्हाला मी डायरेक्ट आता हे तयार झाल्यावर दाखवाल. तरी अर्धा अर्धा आपलं जरा जरा चालू. इथं चिटकव, इथं खालून. हां तिथं नाही इकडं एकदा गम लावते. शकता मित्रांनो असं आता मी हे आता एवढं तयार झालेलं आहे आणि आता या सुकेपर्यंत आपल्याला कसं असं सोडून देणं भाग आहे. आणि नंतर याला सिमेंट लावायची. तर ही बघू शकता आपण सिमेंट आणली जड 10-15 किलो सिमेंट असते. आता आपण सिमेंट आणली मस्त. आता याला एकदा वाळू देऊता, नंतर आपण या सिमेंट वगैरे लावून घेऊता आणि नंतर याला कलरिंग वगैरे म्हणजे याला तब्बल 2 दिवस लागतात. आता 1 दिवस वाळायला, 1 दिवस सिमेंट लावून ते नंतर वाळायला, 1 दिवस पाणी द्यायला, नंतर कलरिंग आणि नंतर मग तुम्हाला ऑन करून दाखवलं. असं 3 दिवसाचा आहे. आपण 3 दिवसाचा ब्लॉग एका याच्यात सगळा करून टाकूता. म्हणजे 3 अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एका ब्लॉग मध्ये नंतर आपलं सगळं तुम्हाला दाखवतो मी. तोपर्यंत थांबा. तर एकदा फक्त आपल्याला ही इथलचं जे काही इथलचं ते आपल्याला एकदा फक्त कव्हर करायचं. जसं हे जोडलेले तसं आपल्याला. तर मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस आणि आज आपण करणार आहे आपल्या वॉटरफॉलला सिमेंटनी प्रिंटिंग. तर आता मी तुम्हाला दाखवतो कशी प्रिंटिंग वगैरे करायची. तर हे इकडं आता आपला वॉटरफॉल हे सगळा वाळून वगैरे एकदम भारी झालेला आहे. सगळा वाळून मस्त लगे असा कोड्डा झालेला आहे. आता हे फर्स्ट क्लास आपण काल गमनं चिटकवला होता आणि आता मस्त वाळलेला आहे हे. आणि आता आपल्याला सिमेंटनं करायची याची कोटिंग. तर चला आता कोटिंग करायला सुरुवात करूता. तर बघू शकता मित्रांनो असा आता सिमेंट लावणं चालू आहे. आणि सिमेंट अशी लावायची थोडं थोडं. हे बघा असं याच्यात कालवलेलं आहे. थोडं थोडं घ्यायचं आणि सगळीकडून लावून काढायचं. आधी इथं अशी जरा जरा सगळीकडून टाकायची. असं नंतर याला असं चोपडून घ्यायचं सगळीकडून. बघू शकता जरा लावून घ्यायचं असं सगळं फुल. असं लगेच सगळं A to Z सिमेंटनं सर्व कव्हर करून घ्यायचं. नंतर याला वाळू द्यायचं 1-2 दिवस आणि नंतर याला कलरिंग वगैरे परफेक्ट करून टाकायची. आता चला आपण सगळीकडून
बघू शकता अर्ध झालेले आहे आणि आता आपण सगळं करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर आता मी सगळं फुल तुम्हाला सगळं चिमटीने सगळं कव्हर केल्याच्या नंतरच तुम्हाला आता मी सगळं. तर फायनली मित्रांनो एवढी मेहनत घेऊन आता आपलं वॉटरफॉल बघा असं झालेलं आहे. सगळं सिमेंटने एकदम नंबर एक अशी कोटिंग करून आता असं दिसायला. आता आपण काय करतो त्याला उद्याच्याला मस्त फर्स्ट क्लास एकदा याला वाळू देऊता असं एकदम नंबर एक याला जरा जरा पाणी देऊता आणि नंतर याला काय करतो आपण फर्स्ट क्लास टकाटक कलरिंग वगैरे एकदम फर्स्ट क्लास त्या कलर देता आणि तुम्हाला सर्व याचं सगळं दाखवणार आहे कसं कोणत्या पायरीला म्हणजे हे जे काय याला कोणता कलर याला सर्व तुम्हाला असं कलर एक ना एक सगळं तुम्हाला असं कलर देताना सर्व दाखवणार आहे. आणि नंतर आपला एकदम असे मोटर वगैरे टाकून फर्स्ट क्लास टकाटक तुम्हाला चलून दाखवणार आहे. तर आता हे कसं तुम्हाला जर आवडलं असल्यास एक तुम्हाला जर असं आवडलं असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो कसं जमलं नंबर एक हे का नाही. आता याचा ब्लॉग आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.